आज आपण सोयाबीनची भुर्जी करणार आहोत। त्यासाठी सोयाबीनमध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि 5-6 मिनिटांसाठी तसंच झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर 2-3 पाण्याने सोयाबीन स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर जे पाणी असते ते निथळून घ्यायचं आहे आणि आपल्या मिक्सरमध्ये चालू बंद या मोडवरती असे एकदम बारीक नाही पण थोडेसे चंक्स राहिले पाहिजेत आणि एका कढईमध्ये जिरा मोहरीची फोडणी घालायची आहे। त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर आलं लसूण मिरची यांची पेस्ट घालायची आणि मिक्स करायचं आहे। त्यानंतर टॅमॅटो घालायचे आणि टॅमॅटो थोडे मऊ झाले की आपल्याला मसाले घालायचे, हळद, गरम मसाला, घरगुती मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर आणि जे आपण सोयाबीन बारीक करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत। त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि वाफेसाठी आपण 5-6 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि आपली सोयाबीनची भुर्जी तयार झाली आहे। ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।